डिसिप्लिन डिसिप्लिन, रांगेत उभारायचं, रांगेत वाजायचं, असं उभारायचं, असं उभारायचं. हे सगळं शिस्तीचं काम करणारे आमच्या वळायचं आपलं बरोबर व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठासमोरील माझे सर्व आदरणीय, आज आपल्या शाळेचा खूप असा आनंदाचा दिवस आहे. कारण 5 विद्यार्थी जे आपल्या पूर्ण केंद्रातून, केंद्र म्हणजे जवळपास 11 जिल्हा परिषदेच्या शाळा आणि 6 संस्था, त्याच्यामधून आपली शाळा प्रथम आली. त्यामुळे दुसरा विषय असा आहे, शिष्यवृत्तीमध्ये पात्र होणं ही खूप. शिष्यवृत्तीत पात्र झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 8वीची शिष्यवृत्ती आहे. 8वीची शिष्यवृत्तीतून पात्र झाल्यानंतर पुढे MPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला या परीक्षेचा आपल्याला काय होतं, फायदा होतो. आतापासून जर आपण 8 वर्ष झाले, आपण काय करतो, पहिलीपासून दुसरीपासून MTSच्या विद्यार्थ्यांना MTSचा सराव घेतो. MTS म्हणजे काय आहे तर हे नवोदय, स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती परीक्षा हे जे आहेत त्यांचा पाया आहे. म्हणून पहिलीपासून आपण स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्या शाळेत सहकार्य आहे. अध्यक्ष, तुम्हाला माहिती आहे की माळकुंजीला जाऊन, औशाला जाऊन आपले तिसरा जिल्ह्यातून 2रा-3रा नंबर काढून त्यांना आनंद मिळाला की ट्रॉफी काय असते, नेमकं त्याचं काय महत्त्व आहे हे कळण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली, शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. शिक्षक आणि विद्यार्थी ही जी तालुक्यामधून पहिली शाळा येण्याचं कारण मी एकच समजतो की शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील नागरिक हे प्रत्येक जण गावाला काय समजतात तर माझी शाळा समजतात. माझी शाळा ही जिल्हा परिषद शाळा नाही. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव सुद्धा काय आहे, माझी शाळा चलबुर्गा. माझी म्हणले की आपलेपणा येतो आणि आपलेपणा आलं की माणसाला प्रेरणा मिळते आणि प्रेरणा मिळाली की त्याचं फलित असं होतं. त्यामुळं इथून पुढं ज्या मुलांना असं उभं राहायचं यांच्यासारखं शाल घालून, हार घालून आणि पात्र व्हायचं शिष्यवृत्तीत, तर आजपासून आपण प्रेरणा चालू करूया. आजपासून आपला जो गट आहे अ नंबरचा गट, या अ गटामधले सर्व विद्यार्थ्यांनी आजपासून शिष्यवृत्तीचा सराव करायचा. पुढल्या वर्षी तर येणारच, पण मी आज 6वीला आहे आणि मला 8वीची शिष्यवृत्ती द्यायची आहे, तर आपण 6वी पासून सराव करूया. बघूया कसं आपल्याला बक्षीस मिळत नाही, कसं आपण पात्र होत नाही. आता ह्या मुलांना सर्वांना प्रत्येकी जवळपास 3 वर्षामध्ये 25-25 हजार रुपये मिळणार आहेत. किती मिळणार आहेत? 25,000 रुपये. मग आपण सुद्धा घेऊ शकतो. खूप काही अवघड गोष्ट नाही, थोडा प्रयत्न करायचा आहे. आणि काय अडचण आली, बुरांडे सरला विचारायचं, मला विचारायचं, पोळे सरला विचारायचं. खूप काही असा अवघड नाही. आपला अभ्यासक्रमातलाच भाग आहे आणि अभ्यासक्रमातलाच सर्व भाग असल्यामुळे आपल्याला सहज सोपं जातं. खूप असं अवघड नाही. फक्त सातत्य पाहिजे, कंटिन्यू अभ्यास पाहिजे. अशा पद्धतीने आपण ह्या मुलांकडून प्रेरणा घेऊन आपण पुढचं जी स्पर्धा परीक्षा आहे त्यामध्ये मी नंबर काढणारच आहे असा स्वतः तुम्ही निश्चय करा. म्हणजे ह्या कार्यक्रमाचं काहीतरी फळ झालं, काहीतरी फलित झालं असं आम्हाला वाटेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.